आम्ही आमचं धोरण स्पष्ट केलं होतं की 2027 पर्यंत उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतला होता की मुंबई महानगरपालिकेतून बीएसटीला मदत पोहोचवून, म्हणजे अर्थात मग सगळ्यांचे पगार वेळेवर देऊन, दिवाळीचे बोनस असतील, ग्रॅच्युइटी असेल, पेन्शन असेल, हे सगळं करून बीएसटीसाठी आमचं जे विजन होतं ते साफ होतं. 10,000 इलेक्ट्रिक बसेस आम्हाला 2027 पर्यंत मुंबईत आणायचे होते आणि त्याच्यावर आम्ही सुरू पण केलेलं काम. 900 डबल डेकर बसेस इलेक्ट्रिक आणायचे होते. काही 6-7 आपल्याला दिसतात होतं, पण आमचं सरकार पडलं आणि हे सगळं बंद झालेलं आहे. मुद्दा हाच राहतो की आज आपण पाहतोय कुठेतरी हे षडयंत्र दिसायला लागलेलं आहे की मुंबईतले रस्ते एक सुद्धा झाले नाहीत, घोटाळा, त्याच्यातून पैसे काढलेत. फुटपाथमध्ये घोटाळा, खड्डे तिथे पण आहेत. आज आपण पाहतोय तर रेल्वेमध्ये मेगा ब्लॉक होत आहे. बरं, हे रेल मंत्री की रेल मंत्री ते कळत नाहीत. रेल्वेच्या ॲक्सिडेंटच्या मागे ॲक्सिडेंट होतात आणि मग लोकल एकदा अशी चालायला लागली की बीएसटीला मारा. म्हणजे मुंबईची जी ताकद आहे, कष्टकरी मुंबईकर, दिवस रात्र मेहनत करणारा, घाम घालणारा मुंबईकर जो पब्लिक ट्रान्सपोर्टने जातो, त्याला न परवडणाऱ्या कुठच्या तरी वेगळी प्रायव्हेट साधनं वापरण्यासाठी हे षडयंत्र, हे आम्ही बदलणार आहोत. पण हे आता जगात आणि देशात दिसायला लागलेलं आहे की मुंबईवर भाजप आणि एकनाथ शिंदेचा दुष्ट डोळा आहे आणि मुंबईला मारायला हे निघालेले आहेत. मला वाटतं नाही ते एवढं त्यांनी धमकी ते पहिलं चायनाला द्यावी. आता त्यांनी सांगितलं, पहिलं सांगत होते काही झालेलं नाहीये आणि आता सांगतात की आम्ही आता विड्रॉ करू. पण महत्वाची गोष्ट हीच आहे, त्यांना पण मी त्यांच्या लक्षात आणून देतो, कारण कदाचित त्यांचा अभ्यास कच्चा असेल, ते मग लगेच रील बनवतात लेझर आईज वगैरे बनवून. पण परराष्ट्र मंत्र्यांना मी एक सांगू इच्छितो की आमचं जेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं आणि वरती भाजपचं बहुमताचं सरकार होतं, त्यावेळी देखील महाविकास आघाडीच्या काळात आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम घेतले, 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणली. असंच तामिळनाडूमध्ये आत्ता व्हायब्रंट गुजरात चालू असताना देखील तामिळनाडूने समिट घेतली इन्व्हेस्टर आणि तिथे देखील 6 लाख कोटीची गुंतवणूक आली. पण ह्या भाजप प्रणित शिंदे सरकारमध्ये 1 रुपया देखील नवा आला नाहीये महाराष्ट्रात. वरती भाजपचं सरकार आहे, खालती देखील भाजपचं सरकार आहे. हिंदी में जानना चाहेंगे आप टाटा एयरबस को लेकर आपकी तरफ से जो भी आरोप लगाए जा रहे हैं, फडणवीस का आरोप यह है कि आपकी तरफ से झूठ बोला जा रहा है. उन्होंने कुछ पुराने आर्टिकल्स का हवाला दिया, जबकि रतन टाटा की इच्छा थी कि वो बिहार में होना चाहिए, ऐसी जानकारी नहीं. देखो, अभी उनकी इच्छा ये अगर व्यक्त कर रहे हैं, ये बहुत बुरी बात है, क्योंकि वो तो अभी नहीं रहे, तो उनके दिल में कुछ था ऐसे कहना. लेकिन एक बात है कि देवेंद्र फडणवीस साहब अगर विदर्भ के लिए भी नहीं लड़ने वाले, नागपुर के लिए नहीं लड़ने वाले, तो फिर किसके लिए लड़ रहे? क्या वो ये नहीं चाहते थे कि वो प्रोजेक्ट नागपुर में आए? हमें पता है फडणवीस साहब महाराष्ट्र के खिलाफ कार्रवाई करते हैं, काम करते हैं, लेकिन ये भी अभी नागपुर के खिलाफ भी काम करने लगे फडणवीस साहब, और वहां प्रोजेक्ट नहीं आना चाहते, तो फिर कैसे चलेगा सब? इसलिए नागपुर में भी परिवर्तन होगा. आप देखिए, नागपुर के लोगों को भी पता है कि ये एयरबस टाटा का प्रोजेक्ट फडणवीस साहब की सरकार और एकनाथ शिंदे जी की सरकार में ही गुजरात चली गई है, नहीं तो ये प्रोजेक्ट बिहार में आता. आप किस आधार पे कह रहे हैं कि फडणवीस और शिंदे की बुरी नजर, दुष्ट नजर महाराष्ट्र पर? मैंने यही कहा है. पिछले 2 सालों में अगर आप देखें तो हर एक जो जॉब अपॉर्चुनिटी या नए रोजगार की संधि महाराष्ट्र की तरफ आने वाली थी, वो गुजरात भेजी गई है. फिर वो वेदांता फॉक्सकॉन हो, एयरबस टाटा हो, बल्क ड्रग पार्क हो, मेडिकल डिवाइस पार्क हो, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क हो, काफ़ी सारी ऐसी चीज़ें हैं जो भेजी गई गुजरात. गुजरात जाने से कोई हमें आपत्ति नहीं, कोई भी राज्य में जाए, कोई खिलाफ नहीं, लेकिन हमारे हक का जो है, हमारे अधिकारों का जो है, वो छीन के मत दूसरों को दीजिए. इसके साथ ही में वो ये भी कह रहे हैं कि विदेश मंत्री जयशंकर ने कहा है कि राज्य का विकास तब बेहतर तरीके से नहीं. वो पहले फॉरेन पॉलिसी क्या है तय करें, क्योंकि अभी तो फॉरेन पॉलिसी काफी कंफ्यूज लग रही है. सिर्फ उनका फोकस वो रील पे है जहां वो लेजर आइज दिखाते हैं, बाकी कुछ नहीं चल रहा है. पापा ने वॉर दिखा दिया ऐसे लगता है, लेकिन पता नहीं. मैंने तो उनसे पूछा था क्या बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो, उसका कोई जवाब नहीं है. लेकिन ये बात भी स्पष्ट करना चाहता हूं कि जब केंद्र में मोदी साहब की बहुमत की सरकार थी, तभी हमारे यहाँ उद्धव बाला साहब ठाकरे चीफ मिनिस्टर थे, और उन 2.5 सालों में हमने 6.5 लाख करोड़ की इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में लाए. अभी अगर आप देखें तो ऊपर भी भाजपा है, नीचे भी भाजपा है और एकनाथ शिंदे है, लेकिन ना 1 रुपया आया कोई. तो ये डबल इंजन में उनका है, दोनों इंजन फेल हो गए. नाही, ठीक आहे. बघा, हे सगळे उमेदवार, आता आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, हे प्रश्न आम्ही आता निवडणुकीत बोलू. पण हे जे आहे ना, हे ना जे पाठिंबा देत आहेत, हे महाराष्ट्र द्रोही आहेत. जे भाजपला पाठिंबा देतात किंवा भाजपच्या वतीने लढतात किंवा भाजपच्या वतीने निवडणुकीत आलेले आहेत, एकनाथ शिंदेच्या वतीने निवडणूक आलेले आहेत, हे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, महाराष्ट्र द्रोही आहेत. कारण ह्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जॉबची संधी, रोजगाराची संधी नेली गुजरातला. बाकी उमेदवार आम्ही लढत राहू,
पण ह्या भूमिका काही स्पष्ट झाल्या पाहिजेत का हे लोक जे मुंबई फुकटात अदानीला देतात त्याच्या सोबत राहणार की विरोधात राहणार. मराठी माणसाची जी मुंबई आहे, जी आपल्या सर्वांची मुंबई आहे आणि इतर भाषिक देखील आहेत जे पिढ्यानपिढ्या राहत आलेले आहेत, आपल्या सर्वांची मुंबई जे तुम्ही टॅक्स भरता ते फुकटात अदानीच्या घशात घालणार का? सगळे जे रोजगाराच्या संधी आहेत ते गुजरातला पाठवणार का? हा जो वाद आहे बघा, मराठी गुजराती वाद बिलकुल नाहीये, पण महाराष्ट्र विरुद्ध गुजरात वाद, झारखंड विरुद्ध गुजरात वाद, यूपी विरुद्ध गुजरात वाद हा भाजप निर्माण करतं. आणि हे जे आहे ना, हे मी जेव्हा बोलतो माझ्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे ते म्हणजेच सगळ्या युवांच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे. कारण ज्यांना ज्यांना वाटत होतं की एखादी डिग्री मिळाली, इंजिनिअरिंगची असेल, एरोस्पेस इंजिनिअरिंगची असेल किंवा कुठची असेल, आणि विदर्भमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आपला जो एक अखंड महाराष्ट्र आपण बोलतो, मिहानच्या जवळ जे हे आपण आणणार होतो, तसंच रोह्यामध्ये, रायगडमध्ये आपण बल्क पार्क आणणार होतो, हे सगळं तुम्ही पाठवले गुजरातला कशासाठी? आणि मग ह्या उमेदवारांनी उत्तर द्यावं जनतेला की पुढे मग मंत्रालय पण हलवणार का तुम्ही? Sir, you talked about crumbling public infrastructure. The government harps upon the fact that they have inaugurated projects like the Coastal Road or the Atal Setu. They said it was the NDA government that was creating obstructions as far as development projects are concerned. What is your stance? The man who's the illegal chief minister today is absolutely lying through his teeth because he was the UD minister for the 2 years in our government. He was also looking into this project. So is he saying he's incapable, which I have already been saying? If you look at the projects he has handled, be it the northbound coastal road, it has been with him since 2014. Not a single pier cap has been put onto that northbound coastal road. Twice the contractors have changed, escalation has happened. He's as incapable as anyone can possibly be in the world. The coastal road southbound was our dream project initiated by us in the BMC. The minute our government was toppled, it has been delayed and the cost has been escalated. We would have finished the entire project by December 2023. The Worli-Shivdi connector was 48% complete by the time our government was toppled. After 2 years of our government being toppled, it is now only 57% complete. The MTHL should have been completed by October 2023. It was only inaugurated in Jan end of 2024 because I tweeted 6 times to the Prime Minister to request him to give time for the VVIP inauguration. Yet you see cracks on the ramps of the MTHL, you see cracks on the ramps of the new coastal road because there has been a fraud in that. You see patchwork on that. You look at the tunnel, it's still not made, it's almost opening like 8 to 5 and now finally it's opening somehow for more hours. You see so many projects, the Metro 3 project, only the car shed was stopped during our time. As soon as our government was changed, 6 months later the car shed was ready, so car shed isn't a problem. The line was never stopped in our time. In fact, the Metro Line 3, the work went on during COVID also. These guys have delayed it, the BJP and Eknath Shinde government has delayed it and has escalated the cost by 10,000 crores before our government was set in and later much more. We will be investigating all of these freely and fairly. अडानी को लेकर राहुल गांधी ने आज एक वीडियो जारी किया जिसमें वो कह रहे हैं कि अडानी जिस सेक्टर में चाहे उसमें मोनोपोली क्रिएट करने के लिए पूरा एक सिंडिकेट लग जाता है काम पर. उन्होंने उदाहरण दिए डिफेंस हो, पावर हो, सीमेंट हो, उस पर आपका क्या कहना है? बिल्कुल, मैंने तो ये पहले बात से कहा है. और मुंबई की जो अगर आप हाल देखें आज, तो यही सरकार, एकनाथ शिंदे और भाजपा की जो सरकार है वही तो हाल कर रहे हैं. मुंबई लूटने का काम एकनाथ शिंदे और भाजपा करे. और यही मैं कहना चाहता हूँ कि मुंबई की जो आर्थिक ताकत है, वो आर्थिक ताकत हम और आप जो मुंबईकर है, आम मुंबईकर है, साधारण नागरिक है, वो है. मुंबई में लगभग 33 लाख से 35 लाख लोग हर दिन BST का इस्तेमाल करते हैं और यही BST आज 2000 या 2500 बसेस पे है. हम चाहते थे और हमने काम भी शुरू किया था कि 2027 तक 10,000 इलेक्ट्रिक बसेस मुंबई में आए, BST के आए, क्योंकि BST 5 किलोमीटर 5 रुपए में जा सकते हैं, 10 रुपए में 10 किलोमीटर की जर्नी कर सकते हैं, 15 रुपए में 15 किलोमीटर, 20 रुपए में आप कहीं भी जा सकते हैं इलेक्ट्रिक AC बसेस में. 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस लाना चाहते थे. ये मुंबई की ताकत है, ये साधारण नागरिक की ताकत है और यही ताकत वो तोड़ना चाहते हैं, छीनना चाहते हैं. Sir, I have one question. You've already publicly announced that the Shivaji Park building and unemployment is going to be your biggest issue. Absolutely. How do you propose to tackle this if your government comes to? I think what is very important today is when I speak of jobs and unemployment today, the way to tackle it is simple. Create political stability, bring a person in the seat of the chief minister who has the trust and faith of the common man of Maharashtra, common woman of Maharashtra and the industrialists both, the workers too. We had brought that in. Uddhav Balasaab Thackeray was one person who was trusted by farmers, by women, by youth, by students, by workers, by laborers and by industrialists. That is why you saw a growth in the industrial prowess of Maharashtra during our time. Sir, Milind Devla, who already filed a nomination today from your constituency, in the entire rally, they were clearly talking about that the MLA from the Worli was missing from last 5 years, and we will definitely bring the change.
आई थिंक इन पे ज़्यादा ध्यान नहीं देता हूँ मैं जनता को जवाब देता हूँ, इनको जवाब नहीं देता. श्रीनिवास वरदे यांनी तिकीट कापल्यानंतर आता म्हणतात की उद्धव ठाकरे माझ्यासाठी देव आहेत आणि परंतु एकनाथ शिंदे यांनी माझा ठाकरे. आता 2 वर्षांनंतर मला वाटतं अनेकांना कळेल हे. कारण उद्धवजींनी जसं आपण पाहिलं असेल, ज्या कुटुंब प्रमुख ह्या नात्याने सगळ्यांना जपलं आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन जपलं, हे त्यावेळी त्यांच्यावर काय परिस्थिती होती आणि त्यांना पक्ष घेऊन शब्द देऊन जो पाळला शब्द, हे उद्धव साहेब शब्द पाळणारी व्यक्ती आहे. म्हणूनच तर गद्दार विरुद्ध निष्ठावंत ही लढाई आहे ना. सर, आपकी सरकार में नवाब मलिक पर बहुत ही गंभीर आरोप लगाए थे, उनका नाता जो है दाऊद से जोड़ा गया था. आज नवाब मलिक महायुति का जो हिस्सा है और उनके एबी फॉर्म से अपना नहीं, इस पे एकनाथ शिंदे जी जवाब दे, क्योंकि वो दाऊद के पार्टनर को गले नहीं मिल सकते थे, किसी जो दाऊद से संबंध है उसके बाजू में नहीं बैठ सकते थे. फिर इकबाल मिर्ची का क्या हुआ, फिर दाऊद के पार्टनर का क्या हुआ, ये एकनाथ शिंदे जवाब दे. क्योंकि ये सारी जो बातें उन्होंने की थी तब वो सिर्फ खुद के स्वार्थ के लिए थी और खुद को जेल में नहीं जाना था, इसलिए उन्होंने पलटी खाई, भाग के गए थे गुजरात. देवेंद्र फडणवीसांनी पत्र देखील लिहिलं होतं मागच्या वर्षी. एक मिनट, त्यांचा प्रश्न उत्तर. श्रीनिवास वरदा को अफसोस हो रहा है अपने कदम पर, वो कह रहे कि 2 साल बाद अभी बहुत सारे लोगों को अफसोस हो रहा है जाके, लेकिन अभी अभी समझ में आएगा कि उद्धव जी कैसे व्यक्ती है. देवेंद्र फडणवीसांनी पत्र देखील दिलं होतं त्या संदर्भात अजित पवारांना की नवाब मलिक यांना आपल्यासोबत येऊ. पहिल्यांदा एक DCM दुसऱ्या DCM ने पत्र देतात. पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो, माझी जी जुनी सवय आहे की आज मूळ मुद्दा हा आपला BST आहे आणि BST हे आपण सगळे वापरणारे आहोत. कितीही राजकारण झालं, कितीही कोणी उमेदवारीचा फॉर्म भरला, कोणी किती मोठ्या छोट्या ह्याच्यात कोणी नसतं, आम्ही सगळे उमेदवार आहोत, निवडणुका लढू. पण येणारं सरकार हे मुंबईला मारणारं नसावं. मुंबईचं हित असेल, महाराष्ट्राचं हित असेल, मग पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, ग्रामीण पट्टा देखील असेल. कारण हे आपण पाहतोय एअरबस टाटाचं जे काल बीज चोळण्याचा प्रयत्न झालेला आहे जखमेवर, ते भयानक आहे. धन्यवाद. ओके. हॅपी दिवाळी.